नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जीके 24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, जिल्हा परिषद भरती संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे आणि ती अपडेट आहे आरोग्य सेवक या पदाच्या संदर्भात. तर आरोग्य सेवक पदाच्या संदर्भात काय अपडेट आली याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, प्रसिद्धीपत्रक आहे आणि प्रसिद्धीपत्रकाची दिनांक देखील तुम्ही पाहू शकता. 15/3/2025 हे प्रसिद्धीपत्रक आहे. प्रसिद्धीपत्रक पुणे जिल्हा परिषदेने काढलं, तर ते काढलेलं आहे जिल्हा परिषद यवतमाळ याने आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय आहे. खाली उमेदवारांची नावे आहेत. नावांच्या नंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे असा की तुम्ही हीच जिल्हा परिषद नाही, इतर जिल्हा परिषदेमध्ये देखील फॉर्म भरलेले असतील तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. यामध्ये पहा, आरोग्य सेवक 50% बिगर अनुसूचित क्षेत्रातील किंवा अनुसूचित क्षेत्रातील इतर प्रवर्गातील पदांकरिता कागदपत्रे पडताळणी उपस्थित राहण्याच्या बाबतीत. आणि हे सर्व आहे ते म्हणजे की निर्देशानुसार आरोग्य सेवक 50% हंगामी फवारणी संवर्गाचे न्यायालयीन प्रकरण. आपल्या सर्वांना माहितीच आहे की कोर्ट केसमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती. पण आता मात्र डीव्ही साठी म्हणजेच कागदपत्रे पडताळणीसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुरुवात झालेली आहे. आणि याचं कारण आहे की 50% फवारणी संवर्गाचे न्यायालयीन प्रकरणात निर्णय पारित करण्यात आला आहे आणि त्यानुसार आरोग्य सेवक 50% हंगामी फवारणी संवर्गाचे पदे भरण्याकरिता कागदपत्रे पडताळणीचा दिनांक 16/11/2024 ला सकाळी 10 वाजल्यापासून कार्यालयीन वेळेपर्यंत आरोग्य विभाग जिल्हा परिषद यवतमाळ येथे खालील प्रमाणे मूळ दस्तऐवज व 2 प्रती झेरॉक्ससह उपस्थित राहावे. तसेच इथे पाहिजे त्यांनी प्रिंट मिस्टेक केलेली आहे. इथे 2025 असायला हवं होतं तर 24 झालेलं आहे. तसेच नकार असल्यास तसे सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या नावे अर्ज करून नकार या कार्यालयाला ईमेलद्वारे पाठवण्यात यावा. म्हणजे दुसरं ऑप्शन असं त्यांनी दिलं की ज्याचा विद्यार्थ्यांना जॉईन करायचं नसेल ते त्या ठिकाणी नकार देऊ शकतात. इथे पहा 2025 हे नोटीस आहे आणि खाली जी त्यांनी डीव्हीची तारीख दिली त्यामध्ये त्यांनी 2024 या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झालेली आहे, तिथे 2025 असणं आवश्यक होतं. तर पहा मित्रांनो, ही आहे महत्त्वाची अपडेट. यावरून आता आपल्याला काय समजते की न्यायालय जे प्रकरण प्रलंबित होतं ते आता या ठिकाणी न्यायालयाने निर्णय पारित केलेला आहे आणि त्यानुसारच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा कार्यक्रम जो आहे तो जिल्हा परिषद आयोजित करताना दिसते. आता या जिल्हा परिषदेने नोटीस काढली, इतरही जिल्हा परिषदा अशाच प्रकारच्या नोटीस काढणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर या पदासाठी अर्ज केलेला असेल तर तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला असेल त्या जिल्हा परिषदच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन व्हिजिट करावी, जेणेकरून त्या संदर्भात जी काही अपडेट आहे ती तुम्हाला मिळून जाईल. अशाच नवीन पूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.